नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये। मित्रांनो, आज आपण आरोग्याचा खजिना असणारे लाडू बनवत आहोत। हे लाडू तुम्ही एकच जर खाल्ला दिवसातून तरी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। यामध्ये आपण सुपर सीड वापरलेले आहेत। ते काय काम करतात तर याच्यामध्ये संतुलन राखलं जातं, हार्मोन्स बॅलन्स राखला जातो। त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आहेत। त्यामुळे लेडीजसाठी तर खूपच फायदेशीर आहेत। केसांच्या वाढीसाठी, स्किन चांगली राहण्यासाठी आपण हे लाडू दिवसा एकच सेवन केले तर खूपच फायदेशीर आहेत। चला तर मग या लाडूमध्ये आपण काय काय वापरलेले आहे ते पाहूया। आळशी आहे, ड्रायफ्रूट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, काजू, बदाम, पिस्ता। सुपर सीडमध्ये आपण भोपळ्याच्या बिया, फ्लॅक्स सीड आहेत, सनफ्लावर सीड आहेत, चिया सीड आहेत, अंजीर वापरलेले आहेत। बरेचसे आपण या लाडूमध्ये असे पोषक तत्व असणारे घटक वापरलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। याचे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रमाण दिलेले आहे, ते तुम्ही नक्की चेक करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला। पॅनमध्ये आपण सुरुवातीला जे सुपर सीड आहेत ते भाजून घेऊयात। हे ड्राय रोस्ट म्हणजे अगदी कोरडेच भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी हे सर्व एकत्रितरित्या हे भाजत आहे। यामध्ये आपण चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, फ्लॅक्स सीड म्हणजे अळशी घेतलेली आहे, त्याचबरोबर टरबूजाच्या ज्या बिया मिळतात त्याला मेलन सीड म्हणतात ते सुद्धा घेतलेले आहेत, सनफ्लावर सीड आहेत। असे हे सुपर सीड आपण सुरुवातीला अगदी चटकतील अशा पद्धतीने हे भाजून घेऊया। या सीडचे फायदे म्हणाल तर ओमेगा 3 B7 हे या बियामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या स्किनसाठी आणि केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असं आहे। रोज बरेच जण म्हणतात की रोज या बिया खाल्ल्या पाहिजेत, पण अशाच आपल्याला या बिया खाल्ल्या जात नाहीत। त्यासाठीच आज आपण ही पद्धत वापरलेली आहे। आणि जर एकत्रितरित्या जर खायचं असेल तर अशा पद्धतीचे जर लाडू करून तुम्ही या बियांचं सेवन केलं तर सर्व बाजूनीच आपला फायदा होतो। म्हणूनच आजची ही रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर वेट लॉससाठी सुद्धा खूप फायदेशीर असं आहे। याच्या अगोदर देखील मी बऱ्याच प्रकारच्या लाडूंची रेसिपी, डिंक लाडू केलेले आहेत, मेथी लाडू केलेले आहेत, त्याची लिंकसुद्धा मी शेअर करते। त्यासुद्धा रेसिपी तुम्ही नक्की चेक करा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि जास्तच आवडली असेल तर शेअर करायला देखील विसरू नका। तसेच या रेसिपीबद्दल कमेंट टाकायला सुद्धा विसरू नका। पहा, बिया अगदी मस्त अगदी फुलून येत आहेत। ज्या पद्धतीने लाह्या भाजल्या जातात त्या पद्धतीने हे बिया आपण चांगल्या भाजून घेतो। मस्त असं हा सर्व व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर लाडू असे खमंग आणि खुसखुशीत छान होतात। आपण प्रत्येक बियांचं महत्त्व जाणून घेऊया। यामध्ये ज्या सूर्यफूल बिया आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते आणि प्रोटीनसुद्धा असते। त्यामुळे ह्या बिया खाल्ल्याने आपले केस गळती थांबण्यास मदत होते। त्याचबरोबर भोपळ्याच्या ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते, ओमेगा 3चे फॅटी प्रमाण जास्त असते। त्यामुळे स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी सुद्धा खूप छान आहे। संतुलित बॅलन्स राखण्यासाठी सुद्धा, त्याचबरोबर मेंदूची चांगली वाढ होण्यासाठी, बाळांसाठी सुद्धा खूप छान या बियांचा आपण उपयोग केला पाहिजे आहारामध्ये। आळशीच्या बियामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, शिवाय लिग्रान्स जास्त प्रमाणात असल्यामुळे या बॅलन्स राखण्यास, संतुलन राखण्यास खूप मदत करतात। शिवाय स्किनसुद्धा खूप छान होते। आणि चिया सीड म्हणाल तर अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते, वेट लॉससाठी खूप छान। आणि त्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण इथे वेट लॉससाठी सुद्धा खूप मदत होते। म्हणून इथे आपण चिया सीडचा वापर केलेला आहे। आता या सर्व बिया भाजून झालेल्या आहेत, आपण त्या एका
भांड्यामध्ये काढून ठेवला थंड होण्यासाठी. आता इथे आपण याच पॅनमध्ये मी जवळपास 4 टेबलस्पून तूप घालून घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण या ज्या प्रोटीनयुक्त बिया आहेत म्हणजेच अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, प्रोटीनचे स्रोत भरपूर प्रमाणात असणाऱ्या या बिया, त्याच तेलविरघीय म्हणजेच आपल्या बॉडीसाठी जे लागणारं वंगण असतं ते या बियामधून मिळतं. तर या बिया आपण या तुपामध्ये चांगल्या भाजून घेऊया. याच्यामध्ये अंजीर आहेत, पिस्ता आहे, काजू, बदाम, अक्रोड आहे. अक्रोड तर तुम्ही ज्या म्हणजे त्याचा शेपच असतो जो आपला मेंदू असतो त्याच मेंदूचा शेप या अक्रोडनं असतो, म्हणजेच बुद्धिवर्धक असे हे अक्रोड आहेत. बदाम म्हणाल तर बदामसुद्धा बुद्धिवर्धक आहेत. या सर्व बिया आपण या तुपामध्ये चांगल्या भाजून घेऊया. एवढ्यासाठी हे सगळं भाजायचं तुपामध्ये. याच्यामध्ये जर एक वेगळ्या प्रकारचा स्मेल असतो तो सुद्धा जातो. शिवाय याच्यामध्ये थोडंसं प्रमाण जास्त असतं ऑइलचं, ते थोडंसं कमी होतं, म्हणून आपण हे थोड्याशा भाजून घ्यायचं. शिवाय लाडू आपले बरेच दिवस टिकतात, ते चांगले राहण्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित सर्व साहित्य भाजून घेतलं तर लाडूसुद्धा टिकायला सुद्धा छान राहतात. शिवाय टेस्टसुद्धा छान राहते आणि भरपूर प्रमाणात आपल्याला फायदेसुद्धा असणारे हे लाडू आहे. आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आपण हे सुद्धा थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूया. ॲक्च्युली या लाडूची मला खूपच रिक्वेस्ट होती, त्यामुळे मी या पद्धतीचे लाडू बनवलेले आहेत. हे सर्व साहित्य चांगलं भाजलेलं थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत. आता याच तुपामध्ये मी हे जवळपास 1/2 किलो खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं तुम्ही बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालतं, पण शेवटी मी बारीकच करणार असल्यामुळे इथे मी खोबऱ्याचे काप वापरलेत. खोबऱ्याचे काप एवढ्यासाठी तर ताकद वाढते खोबऱ्यांमुळे, त्याचबरोबर आरोग्यासाठी चांगलं आहे, बद्धकोष्ठता कमी होते, म्हणून इथे आपण खोबऱ्याचा वापर केलेला आहे. शक्तिवर्धक आहे हे खोबरं. हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं. थोडासा कलर चेंज होईल, पण आपल्याला हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं, कारण याच्यामध्ये एक कोमट असा कुबट वास येतो, तो गेला पाहिजे. मी इथे या लाडूमध्ये कोणत्याही प्रकारचा पिठाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. जेवढे आपल्याला फायदेशीर आहेत तेवढेच आपण इथे लाडूसाठी घटक वापरलेले आहेत. पहा, आपलं हे खोबरं आता भाजून होत आलेलं आहे. हे देखील आपण साईडला काढून ठेवूया चांगलं थंड होण्यासाठी. मस्त असा हा कलर आलेला आहे. जास्त पण जाळून घ्यायचं नाही, नाहीतर लाडूची टेस्ट बिघडू शकते. आता आपण याच थोड्याशा तुपामध्ये मी इथे जवळपास 150 ग्रॅम ही खारीक पावडर घेतलेली आहे. खारीक पावडर म्हणाल तर शक्ती वाढवते, रक्तदाब बॅलन्स ठेवतं, त्याचबरोबर एक नॅचरल शुगर म्हणून सुद्धा खारीकचा वापर केला जातो. हड्डी मजबूत होते, म्हणून इथे आपण खारीक पावडरचा वापर केलेला आहे. तुम्ही मोठ्या खारीक मिक्सरमध्ये भाजून बारीक जरी केला तरीसुद्धा चालतं, पण इथे मी शक्यतो खारीक पावडरचाच जास्त करून वापर करते, म्हणजे कचकच असं लागत नाही लाडूमध्ये, म्हणून पावडर वापरते. आता याचमध्ये आपण जवळपास मी 50 ग्राम बेदाणे देखील टाकलेले आहेत, कारण ड्रायफ्रूट ज्यावेळी भाजले त्यावेळी जळू शकतात बेदाणे, म्हणून मी थोडंसं हलकंसं भाजून घेण्यासाठी म्हणून मी बेदाणे या खारीक पावडरमध्येच टाकून मी भाजून घेतलेले आहेत. हे सुद्धा आपण साईडला काढून ठेवूया. आता मी एक मोठी कढई घेतलेली आहे, कारण आता आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत.
मी इथे या लाडूंसाठी जवळपास 100 ग्रॅम मखाण्यांचा वापर केलेला आहे. तूप घालून घेऊया. मी जवळपास 5 ते 6 टेबलस्पून तूप घालून घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे मखाणे आपण 100 ग्रॅम घेतलेले आहेत ते चांगले भाजून घ्यायचे. हे मखाणे भाजत असताना एक ट्रिक वापरायची, म्हणजे जोपर्यंत मखाणे हाताने स्वतः दाबल्यानंतर तुटले जात नाहीत तोपर्यंत आपण गॅसची आच लो ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचे. नाहीतर मखाणा दाबून पाहायचा की ज्यावेळी तो दाबल्यानंतर स्वतःच तुटलाच जाईल त्याचवेळी हे आपण भाजले गेले तसं समजायचं, कारण ते एकदमच मऊ असतात. मखाण्यांचा फायदा म्हणाल तर प्रथिने, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. अँटीऑक्सिडंट्स आहेत. शिवाय गुडघेदुखीवर वगैरे हे मखाणे जास्त प्रमाणात खाल्ले जातात, कारण शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हृदयासाठी चांगले आहेत, त्वचेसाठी चांगले आहेत. त्याचबरोबर वृद्धत्व लवकर येत नाही. अँटी एजिंगचं प्रमाण या मखाणे खाल्ल्यामुळे जास्त असतं. शिवाय वेट लॉससाठी खूप चांगलं आहे, कारण फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहेत. आणि बाकीचे इतर फ्राईड आयटम खाण्यापेक्षा हे रोस्टेड अशा पद्धतीने तुम्ही फ्लेवरमध्ये जर बनवून ठेवले घरच्या घरी हे मखाणे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तर खूपच छान आहे. आणि पटकन असं पोटभरीचं असं खाद्य असल्यासारखं हे मखाणे तुम्ही लहायासारखे जरी खाल्ले तरीसुद्धा खूप छान आहे. आता आपण हे मखाणे तोडून पाहूया, म्हणजे भाजले गेलेत का ते पाहूया. जर सहज तुटले तर समजून जायचं की आपले मखाणे चांगले भाजलेले आहेत. पहा, अगदी सहज तुटतात म्हणजे भाजले. आपलं आता संपूर्ण साहित्य भाजून रेडी आहे, थंड देखील झालेला आहे. त्यामुळे आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. सुरुवातीला आपण जे सुपर सीड भाजले होते ते आपण बारीक करून घेऊया. पहा, अशा पद्धतीने मस्त असं एक फाईन कोर्समध्ये मी हे बारीक करून घेतलेलं आहे. याचबरोबर आपण जे ड्रायफ्रूट भाजले होते ते सुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घेऊ. याच्यानंतर आपण खोबरे देखील असेच बारीक करून घेऊयात. इथे मी गोडपणा आणण्यासाठी गुळाचा वापर केलेला आहे. इथे मी मेल्ट करून गुळ अजिबात वापरणार नाही आहे, डायरेक्ट असा गूळ वापरणार आहे. तुम्हाला दाखवेनच मी कशा पद्धतीने गुळाचा वापर करणार आहे. आता जे आपण मखाणे घेतले होते ते मखाणे आपण याच्यामध्ये घालून घेऊया. सोबतच मी या संपूर्ण प्रमाणासाठी मी 350 ग्रॅम किसलेला गूळ वापरलेला आहे. तो गूळ या मखाण्यांसोबत थोडासा घालून घ्यायचा. 2 बॅचमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत मखाणे, आणि सोबतच गूळ देखील पहा अशा पद्धतीने घालून बारीक करून घेतलं. त्याचबरोबर मी खारीक पावडरसुद्धा मिक्सरमधून थोडीशी फिरवून घेतली. आता सर्व साहित्य आपलं रेडी झालेलं आहे. गूळ आपला ऑलरेडी घालून घेतला आहे मखाण्यासोबतच, त्यामुळे मी वरून फक्त जवळपास मी 100 ml तूप मी गरम केलं आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित एक तसं मिक्स करून घेऊया आणि याचे छोट्या छोट्या आकाराचे आपण लाडू बनवूया. याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं पिठाचा देखील वापर केलेला नाही. अगदी नॅचरल असे संपूर्ण सीड्सचेच वापर करून मी इथे लाडूचा हा प्रकार बनवलेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे, साधी सिंपल आहे आणि खायला तर एकदम छान आहेत शरीरासाठी. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर प्रत्येक सीड्सचं प्रमाण मी 50 ग्रॅम असं घेतलेलं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी व्यवस्थितरित्या डिटेल्समध्ये प्रमाणासहित शेअर करते, तुम्ही नक्की ट्राय करा. पहा, आपलं आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता याचे आपण छोट्या छोट्या आकाराचे, म्हणजे तुम्हाला हव्या त्या आकारा एवढे तुम्ही लाडू तयार करू शकता. आता माझं हे जे प्रमाण झालेलं आहे याच्यामध्ये जवळपास माझे 50 लाडू तयार झाले होते. म्हणजे प्रत्येकी जवळपास टोटल असं मिश्रण माझं 1.5 किलोचं तयार झालं होतं. त्यामध्ये मी 50 लाडू बनवलेले आहेत. पहा, मी या आकारातील सर्व लाडू तयार करून घेते आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माझी ही आजची मस्त हेल्दी रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण मी वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत असते। आता दसरा दिवाळी असणार आहे, त्यामुळे नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो। त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच मस्त एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। धन्यवाद। हे लाडू तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून महिनाभर एन्जॉय करू शकता। या लाडूसोबत मस्त स्वस्त खा आणि हेल्दी राहा।